व्हिडिओ काढतो परत ठेव का माझी तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका ब्लॉगमध्ये। तर आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन कुठे होतं तर ते होतं इच्छापूर्ती गणपती मंदिर चांदवडचं। मग काय तिथं गेलो वगैरे इतकं छान वाटत होतं आणि मी पहिल्यांदाच गेली होती तिथे। माझं माहेर पण खूप जवळचं आहे पण मी कधी गेले नाही तिथे, आज पहिल्यांदा गेली होती। छान वाटलं आणि तुम्ही बघू शकता किती मध्ये आल्यानंतरही असं सगळीकडे असं हत्तींसारखं लावलेलं आहे दोघी वॉलला आणि छान वाटलं तिथे गेल्यानंतर। झाडं वगैरे तुम्ही मागच्या साईडला बघू शकता किती ग्रीनरी आहे आणि त्या डोंगरावरती पूर्ण ग्रीनरी आहे कारण त्या भागात पाणी ऑलरेडी असल्यामुळे। आणि आम्ही पोहोचलो मंदिरात। मंदिरात गेल्यानंतर फारशी गर्दी नव्हती पण हो दर्शन खूप छान झालं। दर्शन झाल्यानंतर इतकी जास्त गर्दी वाढली काय सांगू तुम्हाला। मंदिरात आल्यानंतर मूषक महाराजांचं पण दर्शन घेतलं आम्ही आणि पुढे निघालो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला। असं मान्यता आहे की इथं आपली इच्छा मागितल्यानंतर जी इच्छा आपण मागतो त्या म्हणजे खूप इच्छा पूर्ण झालेल्या आहेत असं म्हटलं जातं आणि इच्छापूर्ती गणपती त्याच्यावरूनच नाव ठेवण्यात आलेलं आहे। आपण जी इच्छा मागतो ती कधीतरी पूर्ण होते यासाठी। मग काय तुम्ही पण दर्शन घ्या, तुम्हाला छान असं दर्शन करून देते मी गणपती बाप्पाचं आणि तुम्हाला काय इच्छा असेल ती मागा आणि तुम्ही बोलून द्या की आम्ही जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा नक्की गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येऊ म्हणून। आणि नंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर खूप छान असे फोटो वगैरे काढले आणि इकडे नारळ फोडायचं वगैरे छान असं मध्ये केलेलं होतं त्यांनी आणि सगळी सोय एकदम व्यवस्थित केलेली होती। बघून आणि तिथलं वातावरण बघून एकदम प्रसन्न वाटलं होतं। आणि हो अशी आमची येल्लो कलरची थीम ठेवलेली होती जेणेकरून सगळ्या बायका सापडल्या पाहिजे, म्हणजे येल्लो कसं लांबूनच लगेच दिसेल हो ही आपल्याच बसमधली बाई असेल बरं का, लगेच तिला घ्यायचं आणि निघायचं, त्यात काय तर हरवायचा प्रश्नच येत नाही। ब्लॉगचा एंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या कुठे जाणार आहे ते नक्की दाखवते।